हम्म. ए हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आम्ही चाललो एकविराईच्या दर्शनाला आणि आज काय दिवस व्रत होणार आहे ते आम्ही तुम्हाला सगळं रेकॉर्ड करून दाखवणार आहे. आणि आम्ही कोण कोण आहे ते पण आज तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणार आहे. बाय बाय. हॅलो गाईज, या व्हिडिओची सुरुवात ऍक्च्युली पल्लवनी केली आहे. आम्ही आता मी ड्रायव्हिंग करतो त्याच्यामुळे. पण आता आम्ही लोणावळ्याला चाललोय, तर आमच्यासोबत आता 5 गाड्या आहेत आणि आम्ही टोटल 10 जण आहेत. तर पूर्ण रूट मध्ये आम्ही काय एन्जॉय करणार आहे, कुठं काय खाणार आहे, काय काय मस्ती करणार आहे, सगळी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. थोड्या वेळ मी तुम्हाला बाकीच्या गाड्या पण दाखवतो. चलो बाय. नाहीये. सकाळी 7 वाजता निघालोय, 9 वाजले तरी अजून मागणीमध्येच आहे. सगळ्या गाड्या स्लो आहेत, एवढे ड्रायव्हर आमचे थडकलाच आहेत ना, हळूहळू गाड्या चालवतात. फक्त एकच गाडी पुढे ती आणते. आमच्या सोबत आणि एक गाडी आमच्या 2च गाड्या पळवतात, बाकी सगळ्या गाड्या स्लो. आणि 9 वाजेपर्यंत फक्त मागणीत. पाऊस थोडा जोरात नाही, आता कमी आहे. सकाळी जोरात होता, पण तरी पण खूप मजा येते. व्ह्यू वगैरे जाम मस्त आहे. मला व्ह्यू दाखवते मी. पाणी पाणी जाम पाणी साचलंय. गाईज, तर आता तुम्ही जे व्ह्यूज बघितलेत ना, तर ते माथेरानचे आहेत. आम्ही आता ऍक्च्युली एरियामध्ये तुम्हाला माथेरानचे व्ह्यूज दाखवले आणि त्याचं तुम्ही गेट पण बघितला असेल, तर तिथून माथेरानची एंट्री आहे. आता बघू आता काय करायचं. तुझ्याकडे माझ्यापेक्षा जास्त भरली तू काय गाडी बता बे. पृथ्वीपेक्षा चांगलं कोण नाही ओळखणार त्याला. मला माहित आहे ना.
तू एकच तुझी डिश कुठे? बाप रे, तुला यायला पळवा 90च्या स्पीडला पळवायला, याची डर काढू आपण बाहेर. हा काय चटणी आण ना. काय बोलतो, अजून काय बाकी आहे का मित्रा? प्रफुल तुला काय बोलायचंय? प्रफुलचं काय डिश स्टार्ट सेम आहे. मी पण मिसळत मागवते. ए पूजा, टेस्ट बघू थोडी. राईट, आता आम्ही खोपोलीमध्ये पोहोचलो आहे. आता लोणावळा खंडाळा थोड्या वेळाने चालू होणार आहे. मागे सगळ्या बाकीच्या गाड्या आहेत. तर गाडी चालवण्याची ती दुसरी माझी बाईक आमची. सगळे स्लो आहेत सगळे. मजा येते, एवढी मजा ना. तरी आम्ही किती 2 इयर नंतर एकविरा आईच्या दर्शनाला चाललोय. 3 इयर आधी गेलो तेव्हा दोघंच गेलो, नंतर खूप नाही चाललं. बाय. Women. बघा भाई, राडे बघायचे, या पोराचे राडे बघा. ये ब्लॉग में ले ले, क्या बोली वापिस बोल. ब्लॉग डालने वाला है वो.
वो ब्लॉग में जाएगा। गलती से भेज दिया तो मैंने। टूरिस्ट ट्रैवल कौन सा पूछ रहा भाई ऐसा वैसा? चांद नवाब मेरे साथ रहिए। रिपोर्टिंग चांद नवाब रिपोर्टिंग। चांदना रिपोर्टिंग। इंडिया से पाकिस्तान जाने वाली ट्रेन नहीं, मैं आओगे बीच में। काढ ना नंतर. किती वाजले रे पोहोचेपर्यंत? 2 वाजले यार. 2 वाजता पोहोचले. काय करते तू? तू पण घेतली? तू पण घेतली? नावाने घेतली रे. नाच रे, तू भी नाच रे. जा जा लवकर. वरती कशी गेलेली लोकं?
दर्शनाची लाईनीला आम्ही आता आतमध्ये आलोय. तीन वाजल्यापासून पावणे तीन वाजल्यापासून आणि आता किती वाजले? लवकर लागलो असतो लाईनीत, पण आम्ही नाचत होतो ना. तुम्ही नाचत होते, आम्ही नाही. आम्ही नाचत होतो. आम्हाला आवडतं नाचायला. कारण आपल्याला नाचायला आवडतं ना. आम्हाला नाचायला खूप आवडतं. पल्लवी, मी, पूजा आणि देवा आम्ही सगळे नाचतो. बाकीचे मुले बाकीचे लेट झाले तर काय झाले, एन्जॉय करायला आले. दर्शनाला आलोय, दर्शनाने एन्जॉय करण्याचं. गाड्या आम्हाला चालवतात, तुम्हाला नाही. तुम्ही दोन्ही माणसं पाठी बसणार. तुम्ही आहेत ना का टेन्शन आहे आम्हाला, आहे की नाही? त्यांची पाठी लई मस्ती चालली. छोटासा बाबू आहे, ते मस्ती करतो. तो बाबू लई मस्ती करतो. हे सैड पता नहीं इसको क्या हुआ पता नहीं. देवा विचार. हे इम्पॉर्टंट पर्सन आहे देवा. जो देवा आपल्याला आहे तुम्ही बघू शकता, आम्ही 10 जण आहे. 10 जण आहे. आपले पब्लिक कुठे आहे? नाचना नाचना अभी 1 2 3. खजूर नाचो ना रे.
काहीच विषय असा आहे की आता आम्ही इथं जेवायला थांबलेलो, तर मी तुम्हाला पूर्ण रेकॉर्डिंग दाखवली नाही कारण की आम्हाला खूप भूक पण लागलेली आणि पाऊस पण खूप होता म्हणून. तर तुम्हाला मी काही व्हिडिओमध्ये थोडंसं व्हिडिओमध्ये दाखवून देईल की आम्ही काय काय घेतलं होतं आणि हॉटेल कसं आहे काय ते. या हॉटेलचं मी एक फोटो क्लिक केला आहे, तो मी व्हिडिओमध्ये दाखवून देईल. तर त्यांच्यामध्ये त्यांचा इन्स्टा आय डी आहे आणि डिटेल्स आहे बाकीचे, तर तुम्ही त्यांना फॉलो पण करू शकतात त्या आय डीला क्लिक करून. किंवा तुम्ही जर लोणावळ्याला कधी आले सो या हॉटेलला विजिट. ॲक्च्युली इथं जेवण चांगलं होतं त्याच्यामुळे. मुझे बताइए होटल में तुझे सबसे ज़्यादा अच्छा क्या लगा? बटर चिकन. पक्का कोलंबी को भूल गया? भूल गया क्योंकि बटर चिकन और जो नान रोटी थी वाव. इसका अलग ही चालू आहे. प्रतीक तुला काय वाटतं, काय स्पेशल वाटलं तुला इथं? काय आवडलं? चिकन आणि ते चिकन काय कलेजी पेट नाही, कलेजी पेट आणि तबे हो चिकन लपेटा. चिकन लपेटा. हां चिकन लपेटा. वही लपेट रहा. चिकन लपेटा मी एकच पीस भेटला भावाला. नाही, चिकन लपेटाची ग्रेव्ही जी होती ना मस्त लागली मला खायला. ग्रेव्ही बटर चिकन ग्रेव्ही बटर चिकन एक नंबर था. बटर चिकन इसलिए मंगाया मैं क्योंकि मुझे ऐसा लगा कि अच्छा लगेगा इधर का, की ग्रेवी भी एक नंबर और राइस के साथ भी एकदम. क्योंकि ना हंडी से ज़्यादा वो अच्छा लगता है. मुझे तो लगता है फिर एक बार यहाँ पे आना चाहिए. देख लो होटल का नाम डिस्क्रिप्शन में. नहीं मैं डालने वाला, सच में डालने वाला. मैंने उनका ना उधर फोटो भी था इंस्टाग्राम का, वो सब एड्रेस वगैरह था, तो वो भी मैंने क्लिक करके ले लिया. वो मैं वीडियो में ऐसे डाल दूंगा वैसे भी. अरे यार गाईज कुठं राहिले हे बघ, हे अजून आतमध्येच आहेत. हे बघा काय यार टाइमपास चाललाय लोकांचा. कैसे काढेगा गाडी. चलो तुला काय आवडलं इथं? इथं मला चिकन हंडी आवडली, बटर चिकन आवडलं. चांगलं आहे. स्पेशल स्पेशल एकदम स्पेशल काय आवडलं एवढा डिश मध्ये? जास्त मटन सुक्का. म्हणतो सुका आवडला तुला? आणि बटर चिकन ना नाही, बटर चिकनचं आहे. बटर चिकनचं ना तो एक असतो, पण चिकनचा जो आपण भांडी मागवली ना लपेटा प्यायला ना सूप अच्छा प्यायला एक नंबर होता. सूप खरंच खूप चांगला होता. वर्थ प्लेस होती. ए सागर काय आवडलं? सगळंच आवडलं बाई. नंबर एक होता. जास्त काय आवडलं? जास्त काय आवडलं एक सांग. बाईक चालवायला आवडलं सागरला. जैसे काय इंट्रोडक्शन. स्वप्नील काय आवडलं? जनावरचे पटाल एकदम पावसात सरक मधून मजाच वेगळी. लास्टला आवडलं मला. जे आवडलं ठीक आहे सर. त्याला लास्टला आवडलं. माझ्या दादाला वहिनी आणि मला याला काय आवडलेलं विचार. बघायला खूप आवडलं. मला जेवल्यानंतर एक लिंकाला तुला काय आवडलं रे? प्रतीकला फक्त रील्स वाली आवडली, मला बाईक चालवायला आवडली. नाही तर खायला काय आवडलं ते सांग. ती पण चांगली होती. एक काहीतरी डिश जी तुला जास्त आवडली. प्रतीकला कॉर्नेडो आवडला. मला पण चिकन लपेटा. प्रतीकला तुला इकडं काय डिश आवडली? मला ना जास्त बटर चिकन आणि आईस्क्रीम फेवरेट. पावसात आईस्क्रीम खाण्याची मजाच वेगळी. तिला ॲक्वामॅन आवडला. आम्हाला भाऊ आहे. हा मग तेच बोलतोय. चला ना. तुम्हाला काय आवडलं? चलो गाइस चलो 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 चलो. फीडबॅक काय यायचं का तुम्हाला? हे ब्लॉग में टाक. आता त्यालाच घे ना बघतात. कल्याणला जायला किती वेळ लागेल माहित नाही, पण ठीक आहे. बाईक राईड आहे, पाऊस आहे, फुल मजा येणार आहे. थँक्यू. मी सजेस्ट करेल जर कोणी लोणावळ्याला आला तर भाई आरकेला विजिट करा. आरके हॉटेलला मी सजेस्ट करेल. या बाबा खरंच कारण की खूप चांगला जेवण होता. चलो गाईज बाय बाय. हॅलो गाईज, तर हा ब्लॉग इथपर्यंतच होता. आता मॉर्निंग झाली ॲक्च्युली. काल आम्ही निघालो बाईक घेऊन, त्याच्यानंतर काय रस्त्याला लाईट्स वगैरे पण होते आणि पाऊस पण खूप चालू होता, त्याच्यामुळे काय पुढे रेकॉर्ड करता आला नाही. तर हा ब्लॉग एवढाच आहे. नेक्स्ट ट्रिप होईल, नवीन ब्लॉग येईल तर त्याला पण तेवढंच प्रेम द्या. बघा तो पण ब्लॉग खूप भारी असणार आहे तो पण. बाय बाय.